महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर माओवाद्यांच्या गडमध्ये गडचिरोली पोलीस नवीन पोलीस स्टेशन उभारत आहेत। आपल्यासोबत गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल सर आहेत। सर, हा कितवा स्टेशन आहे तुमच्या कार्यकाळात आणि भामरागड तालुक्यात आतापर्यंत किती स्टेशन उभारण्यात आले? मागच्या 3 वर्षामध्ये आम्ही 9 पोलीस मदत केंद्र उभारणी केलेलं आहे। त्यातून जवळपास 2500 स्क्वेअर किलोमीटरचे सिक्युरिटी व्हॅक्यूम आम्ही कमी केलेलं आहे। पूर्वी 3000 स्क्वेअर किलोमीटरचे सिक्युरिटी व्हॅक्यूम होतं। फक्त 500 स्क्वेअर किलोमीटरचे सिक्युरिटी व्हॅक्यूम अबुजमाडचे आमचे जे एरिया आहे त्यामध्ये थोडाफार राहिलेला आहे। त्यांच्यासाठी पुढच्या महिन्यामध्ये पण आम्ही एक नवीन पोलीस मदत केंद्राची उभारणी करणार आहे। आणि आता भामरागड तालुक्यामध्ये थेट 11वा पोलीस मदत केंद्र आम्ही उभारलेलं आहे। मागचे 1 वर्षामध्ये भामरागड तालुक्यामध्ये 5वा पोलीस मदत केंद्र नवीन आहे जे आम्ही उभारलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता की आम्ही मॅकवॉल टेक्नॉलॉजीचा वापर करून 24 तासामध्ये हे पोलीस मदत केंद्र उभारलेलं आहे। येथे येण्यासाठी रस्ते नव्हते आणि 5 किलोमीटरचे कच्चे रस्ता बनवून नाला रिपेअर करून आम्ही आज सकाळी इथे पोहोचलो आहे। आणि या एरियाचे 6 महिन्यामध्ये सर्वांगीण विकास होण्यासाठी गडचिरोली पोलीस दल जिल्हा प्रशासनासोबत समन्वय साधून पूर्णपणे प्रयत्न करणार आहे। सध्या प्रथम दिवस इथे एअरटेलचे 4G कनेक्टिव्हिटीचे मोबाईल टावर सुद्धा आलेला आहे आणि 3 फेज कनेक्टिव्हिटी इथे येणार आहे। रोडचे काम सुरू होणार आहे। रोडचे काम नक्षलच्या भीतीमुळे थांबले होते, पण आता जे उर्वरित 4 किलोमीटरचे रोड आहे इथे येण्यासाठी ते पण आम्ही पूर्ण करू आणि या एरियाचे पूर्ण सर्वांगीण विकास या पोलीस मदत केंद्र म्हणून मुळे होणार आहे। सर, या पोलीस स्टेशनसाठी किती जवान नक्षलविरोधी पोलीस पथक C60 किंवा गडचिरोली पोलिसांचे तैनात आहेत? आणि पोलीस स्टेशन इथे सध्या काम सुरू आहे, परंतु जंगल भागात ऑपरेशन सुरू आहे, तर काय म्हणतात? हे अबुजमाडमध्ये आमचे दुसरं पोलीस मदत केंद्र आहे। हे म्हणण्यामध्ये हरकत नाही की पोलीस स्टेशन तुमरकोटी हे अबुजमाडमध्ये ऑपरेशन लॉन्च करण्यासाठी एक लॉन्चिंग पॅड म्हणून आम्ही वापर करणार आहे। सध्या आज इथे पोहोचण्यासाठी जवळपास 1000 कमांडोज, 500 SPOज आणि रिक्रूट्सच्या मदतीने आम्ही आज पोलीस स्टेशन उभारलेलं आहे। आणि इथे जवळपास 300 कमांडोजचे परमनंट डिप्लॉयमेंट इथे राहणार आहे, ज्यामध्ये आमचे 4 C60चे पथकचे पण समावेश आहे। सर, गडचिरोली जिल्ह्यात माओवाद किंवा नक्षलवाद जे आहे ते शेवटच्या टक्क्यावर आहे, तर आता किती नक्षलवाद किंवा किती माओवादचे म्हणजे सदस्य उरलेले आहेत? 1 जानेवारी 2024ला आमचे 10 उपविभाग अफेक्टेड होते माओवादपासून। 24 मध्ये आम्ही उत्तर गडचिरोलीला क्लिअर केले होते। सध्या 10 पैकी फक्त 1 उपविभाग भामरागड उपविभागचे थोडेफार एरियाज जे आहे ते माओविस्ट अफेक्टेड आहे। आणि 1 जानेवारी 2024 रोजी आमचे रेकॉर्डवर 100 सशस्त्र माओवादी शिल्लक होते, जे आज कमी होऊन फक्त 10 माओवादी जे कंपनी नंबर 10 आहे त्यांचे एक फ्रॅगमेंट ते शिल्लक राहिलेलं आहे। आणि त्यांना आपल्या माध्यमातून आम्ही अपील करू इच्छितो की तुम्ही पण मुख्यधारामध्ये प्रवेश करा, आत्मसमर्पण करा, अन्यथा आम्ही आमचे नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करू। आपण बघू शकतो पोलीस अधीक्षक निलोत्पल प्रतिक्रिया देत होते। आणि गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या गडमध्ये गडचिरोली पोलिसांनी 24 तासात पोलीस स्टेशन उभारला। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत MD इरफान, उमरकोटी, गडचिरोली, TV9। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।